Hello friends, welcome to my channel. So today in this video I'll be teaching you lesson number 5 of economics, which is forms of market. In this lesson I'll be teaching you what is the meaning of market, what are its definitions, and also what is the classification of market. Going ahead, there are also many types of markets, and I'll also teach you what are the features of all these various types of markets. I have again divided this lesson into parts. So in this part, I'll teach you what is the meaning of market as well as what is the classification of market based on time, place, and its competition. So let's start. सो आज आपण फॉर्म्स ऑफ मार्केट ह्या लेसन विषयी जाणून घेणार आहोत. आपण स्टार्ट करूयात. मी आधी तुम्हाला वाचून दाखवेन आणि मग समजवेन की फॉर्म्स ऑफ मार्केट काय आहे, नक्की त्यात काय कंटेंट्स आहेत. सो स्टार्ट करूयात. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन. Market is generally understood as a particular place or locality where goods are sold and purchased. But in economics, market refers to an arrangement through which buyers and sellers come in contact with each other directly or indirectly and exchange goods and services takes place among them. जनरली मार्केट ही अशी एक जागा असते किंवा अशी एक लोकॅलिटी आहे जिथे गुड्स इधर विकले जातात नाहीतर आपण विकत घेतो. बट इकॉनॉमिक्समध्ये मार्केट ही एक अशी अरेंजमेंट आहे ज्याने बायर्स आणि सेलर्स एकत्र येतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आणि गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सचेंज करतात. म्हणजे त्यांच्यात गुड्स आणि सर्व्हिसेसचा एक्सचेंज होतो. इकॉनॉमिक्समध्ये मार्केटला असं म्हणलं जातं. पुढं आहे डेफिनेशन ऑफ मार्केट. ही डेफिनेशन तुम्ही प्लीज लर्न करा, इम्पॉर्टंट आहे बिकॉज मोठ्या आन्सर्समध्ये तुम्हाला आधी डेफिनेशन लिहावी लागते. अकॉर्डिंग टू ऑगस्टिन कॉर्नेट, economists understand the term market not any particular marketplace in which things are bought and sold, but the whole of any region in which buyers and sellers are in such a close contact with one another that the prices of the same goods tends to equality easily and quickly. So ही definition तुम्ही learn करणं expected आहे. प्लीज ही learn करा. आपण पुढे जाऊयात. Thus, market is a network of dealings between potential buyers and potential sellers. At any point of time, a market will exist if there are first buyers and sellers, a product or service to be bought and sold, price of the product, close contact between buyers and sellers, and knowledge about the market. त्यांचं असं म्हणणं आहे की मार्केट एक्झिस्ट करेल जर त्या मार्केटमध्ये बायर्स असतील आणि सेलर्स म्हणजे माल किंवा एखादा गुड विकणारा माणूस आणि तेच गुड्स किंवा सर्व्हिसेस एखादा विकत घेणारा माणूस, हे दोघं असले तरच मार्केट एक्झिस्ट करेल. सेकंड आहे अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस टू बी बॉट अँड सोल्ड. एखादा प्रोडक्ट असला पाहिजे किंवा एखादी कोणती पण सर्व्हिस असली पाहिजे जी विकली जाऊ शकते आणि जी विकत घेता येऊ शकते. त्याच्यानंतर जे प्रोडक्ट आहे त्याला एक प्राईस असली पाहिजे, म्हणजे त्यामुळेच सेलर ते प्रोडक्ट विकू शकेल आणि बायर ते प्रोडक्ट विकत घेऊ शकेल. क्लोज कॉन्टॅक्ट बिटवीन बायर्स अँड सेलर्स. बायर्स आणि सेलर्समध्ये एक कॉन्टॅक्ट किंवा एखादं आपण रिलेशनशिप असली पाहिजे. क्लोज कॉन्टॅक्ट और क्लोज रिलेशनशिप. फिफ्थ, नॉलेज अबाउट द मार्केट. मार्केट कंडिशन्सची प्रॉपर जाणीव असली पाहिजे आणि सगळी इन्फॉर्मेशन असली पाहिजे की मार्केटमध्ये कोणत्या मॅल प्रॅक्टिसेस कॅरीड आउट होत नाही आहेत ना, किंवा प्राईस जी आहे प्रोडक्टची ती बरोबर आहे ना, या सगळ्याचं नॉलेज असलं पाहिजे. आता आपण वळूयात क्लासिफिकेशन ऑफ मार्केट. मार्केट कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ 3 टाईप्स आहेत. त्या बेसिसवर मार्केट क्लासिफाय केलं जातं. फर्स्ट आहे प्लेस, ऑन द बेसिस ऑफ प्लेस. त्यात 3 सब डिव्हिजन्स आहेत.
फर्स्ट लोकल, देन नॅशनल अँड देन इंटरनॅशनल. ऑन द बेसिस ऑफ टाईम फर्स्ट आहे व्हेरी शॉर्ट पीरियड, लॉंग पीरियड अँड व्हेरी लॉंग पीरियड. आणि ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन आहे परफेक्ट कॉम्पिटिशन अँड इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. परत इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये 3 सब डिव्हिजन्स आहे. फर्स्ट आहे मोनोपोली, सेकंड आहे ऑलिगोपोली आणि थर्ड आहे मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. सो आधी आपण क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ प्लेस हे काय आहे हे मी तुम्हाला समजवते. फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ प्लेस म्हणजे जागेवर आधारित. त्यातलं पहिलं आहे लोकल मार्केट. Local market is a market in which sellers sell and customers buy a product in the region or area in which it is produced. याचा अर्थ लोकल मार्केट हे एक असं मार्केट असतं जिथे सेलर्स सेल करतात आणि कस्टमर्स विकत घेतात एखादा प्रोडक्ट त्याच रिजनमध्ये ज्या रिजनमध्ये ते प्रोडक्ट प्रोड्यूस केलं जातं. सेकंड आहे नॅशनल मार्केट. National market is a domestic market in a given country. Each national market is governed by the regulation of its own country. National market ला आपण डोमेस्टिक मार्केट म्हणतो म्हणजे जे असं मार्केट जे फक्त आपल्या कंट्रीमध्ये चालवलं जातं. आणि हे जे नॅशनल मार्केट असतं ते पर्टिक्युलर कंट्री किंवा जी ती कंट्री असेल त्यांच्या रेग्युलेशन्सनुसार गव्हर्न केलं जातं. थर्ड आहे इंटरनॅशनल मार्केट. इंटरनॅशनल मार्केट इज अ वर्ल्ड वाईड मार्केट इन विच buyers and sellers trade in goods and services across the national borders. याचा अर्थ की इंटरनॅशनल मार्केट हे एक वर्ल्ड वाईड मार्केट आहे म्हणजे सगळीकडे ते चालवलं जातं ज्यात बायर्स आणि सेलर्स हे त्यांचे गुड्स ट्रेड करतात त्यांच्या नॅशनल बाउंड्रीजच्या बाहेर पण म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये पण त्यांचे गुड्स ट्रेड केले जातात. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ टाईम म्हणजे वेळेवर आधारित. त्यातलं पहिलं आहे व्हेरी शॉर्ट पीरियड. आता हे काय आहे? Very short period is a period in which supply is fixed and price is determined by demand. The time period is for a few days or weeks in which the supply of commodity cannot be increased. तर याचा अर्थ असा आहे की व्हेरी शॉर्ट पिरियडमध्ये सप्लाय हा ठरलेला असतो पण प्राइस ही डिमांडवर डिफर करते. डिमांडवर प्राइस डिपेंडंट आहे. टाईम पिरियड हा खूप कमी दिवसांचा किंवा कमी कालावधीचा असतो. हा जसं की काही दिवसांचा किंवा काही वीक्सचा ज्यात सप्लाय ऑफ कमॉडिटी म्हणजे एखाद्या कमॉडिटीचा सप्लाय आपण नाही वाढवू शकत तो तसाच राहतो. नेक्स्ट आहे शॉर्ट पीरियड. शॉर्ट पीरियड इज अ पीरियड ऑफ लेस दॅन 1 year. In this period, firms can only make adjustments like inputs in labor to increase the supply of goods and services. शॉर्ट पीरियड हा 1 वर्षापेक्षा कमी असतो. या पिरियडमध्ये फर्म्स फक्त काही ॲडजस्टमेंट्स करू शकतात जसं की लेबरमध्ये काही इनपुट्स करता येतात किंवा सप्लाय असतो गुड्स अँड सर्व्हिसेसचा जो सप्लाय असतो तो इन्क्रीज करता येतो या पिरियडमध्ये. नेक्स्ट आहे लॉंग पीरियड. लॉंग run is a period of time in which all factors of production and costs are variable. In the long run, firms are able to adjust all costs. It is for a few years, generally up to 5 years. लॉंग पिरियडमध्ये सगळे कॉस्ट जे असतात आपल्या ज्या सगळ्या कॉस्ट्स असतात एखाद्या कमॉडिटीच्या किंवा एखाद्या प्रोडक्टच्या त्या ॲडजस्ट करू शकतात. हा लॉंग पिरियड जो असतो तो जनरली 5 वर्षांचा असतो. फोर्थ आहे व्हेरी लॉंग पीरियड. व्हेरी लॉंग पीरियड इज अ प्रोडक्शन टाइम दॅट इज सो लॉंग दॅट ऑल इनपुट्स आर व्हेरिएबल. इट इज ऑफ मोर दॅन 5 years. याचा अर्थ असा आहे की हा जो पिरियड आहे हा खूप मोठा असतो ज्यात
किंवा आपण असं म्हणू की हा एक प्रोडक्शन टाईम आहे आणि तो इतका मोठा असतो की सगळे जे आपले इनपुट्स असतात ते व्हेरिएबल असतात, म्हणजे ते चेंजेबल असतात. आणि हा पिरियड मोस्टली 5 इयर्स किंवा 5 वर्षांपेक्षा जास्त असतो. थर्ड आहे ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन. त्यात पहिलं आहे परफेक्ट कॉम्पिटिशन आणि सेकंड इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, ज्यात परत 3 सब डिव्हिजन्स आहेत. ते मोठे आहेत सगळे त्याचे, कारण परफेक्ट कॉम्पिटिशन्सचे काही फीचर्स आहेत. परत इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये जे 3 टाईप्स आहेत, मोनोपोली, ऑलिगोपोली, मोनिपोलिस्टिक कॉम्पिटिशन, ह्याचे पण फीचर्स आहेत. सो मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशन आणि इम्परफेक्ट कॉम्पिटिशनबद्दल नीट सविस्तर एक्सप्लेन करेन. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल, समजत असेल, तर प्लीज लाईक बटन प्रेस करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अगदी तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा तिथं तुमचे क्वेश्चन्स तुम्ही लिहू शकता. मी नक्की त्याचे आन्सर्स तुम्हाला देईन. थँक्यू.